माझ्या समोर मोठ्या संख्येनं माता भगिनी बसल्या. माझ्या मातांना तुम्ही कधी रायगडावर गेला नाही? गेला? एकदा जरूर जावा. अरे पती स्वर्ग आहे रायगड. आणि रायगडावर गेला ना की किल्ला पाहताना तिथला गाईड आम्हाला सांगतो, हा किल्ला राजधानीचा, ही मेघ नंबर आहे. तिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तिथून पुढे गेला की नगारखाना, तिथं शिवाजी महाराजांचे अधिकारी बसायचे. तिथून पुढे गेला की होळीचा माळ, तिथून पुढे गेला की बाजारपेठ, तिथून पुढे गेला की जगदीश्वराचं मंदिर, आणि पुढे गेला की टकमकतो, आणि त्याच्या पुढे गेलं की एक बुरुज. काय नाव त्या बुरुजाचं? हिरकणी बुरुज. कोणी हिरकणी का नाव घ्यायचं? आणि ज्या वेळेला आमचे इतिहासकार खोलवर शिरले त्यावेळी समजलं रायगडाच्या पायथ्याशी एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे रायगडवाडी. आणि या गावामध्ये हिरा नावाचे एक गवळण राहते. सकाळी उठावं, दूध काढावं, दुधाचा अंडा डोक्यावर घ्यावं आणि रायगडावर जावं आणि दूध घालावं, दिवसभर दूध घालावं आणि सायंकाळ झाली की घरी परतावं. रोजचा नित्य कर. पण एके दिवशी काय झालं? एके दिवशी हिरानं दूध काढलं, दुधाचा अंडा डोक्यावर घेतला आणि हिरा रायगडावर आली. आणि रायगडावर आल्यावर दूध घालायला सुरुवात केली आणि दूध घातलं जायला लागलं. आणि सायंकाळ झाली आणि हिरा घराकडे परतायला लागला. पण तो दिवस होता शिमग्याचा. आणि शिमग्याची सोंग निघाली होती सगळी. आणि ही सोंग बघण्यामध्ये हिरा भान विसरून गेली. आणि हिरा सोंग बघत राहिली आणि किल्ल्याचा दरवाजा बंद झाला. आणि धावत धावत किल्ल्याच्या दरवाजावर हिरा गेली. आणि त्या किल्लेदाराला दयावाया करते, दादा 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 माझं तान बाळ घरी एकटंच आहे, दादा उघडना दरवाजा. आणि त्यावेळेला किल्लेदार म्हणतो, अगं हिरा, अगं तुला दरवाजा उघडू शकत नाही मी. अगं हा माझा नियम नाही, हा स्वराज्याचा नियम आहे की सूर्यास्त झाला की दरवाजा बंद होतो आणि तो सूर्योदयाला पुकारला जातो. अगं मधल्या काळामध्ये तूच काय मी काय, दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज जरी आले ना तरी दरवाजा उघडला जात नाही, तुला खाली जाता येणार. अरे कावडी बावडी झाली हिरा, अरे रडते, अरे पोराच्या आकांताने रडते. आणि हिरा उलट पावली रायगडावर जायला. अरे पण जगातील मातृत्वाचं उदाहरण त्या हिराने रायगडावर घालून दिलंय. एक आई काय करू शकते? एक आपल्या पोरासाठी एक आईचा जीव काय करू शकतो हे त्या हिराने घालून दिलंय. माय बापू, हिराने उदाहरण घालून दिलंय. अरे त्या रायगडचा सगळ्यात अवघड कडा उतरून हिरा रायगड खाली गेली. अरे रायगडमध्ये बारका नाही, गरुडाच्या बसकनी सारखा दीडगा उंच, चौतरा गडाचे कडे तासल्याप्रमाणे राजगड, लोहगड, त्रिकोणा, तुंग अशा किल्ल्यांच्या घेरामध्ये उभा आहे रायगड. अरे या रायगडाला खालून वर जायला आणि वरून खाली यायला रस्ता फक्त एकच आहे. आणि तो रस्ता बंद असताना हिरा रायगड कशी खाली उतरली? अरे तो रस्ता बंद असताना रायगडावरचा वारा सुद्धा परवानगीशिवाय खाली येऊ शकत नाही आणि खालची मुंगी सुद्धा परवानगीशिवाय वर जाऊ शकत नाही. एवढा बलाढ्य आहे रायगड. आणि हा रस्ता बंद असताना हिरा रायगड कशी खाली उतरली? अरे प्रश्न पडला सगळ्यांना. शिवाजी राजांचं गुप्तहेर काम करायला लागलं, शिवाजी राजांचे सगळे अधिकारी काम करायला लागले. पण कोणालाच काय समजेना हिरा रायगड कशी खाली उतरली. आणि बातमी पोहोचली शिवाजी राजांना. आणि शिवाजी राजा म्हणजे अरे बोलवा, त्या हिरालाच बोलवा, हिराच सांगेल कशी रायगड खाली उतरली ती. आणि एक अधिकारी हिराच्या घरी गेला आणि हिराला बोलवून घरी आला. आणि हिरा रडायला लागली, राजा कसं जावं राजांच्या पुढे, काय सांगावं राजांना, राजा कसं जावं राजांच्या पुढे. आणि हिरा शिवाजी राजांसमोर आली आणि हात जोडते आणि म्हणते, राजा माफ करा राजा तुमचा काय घातपात करायचा म्हणून रायगड नाही उतरलीची. राजा माझ्या मनात काय बी काळे बिरे नव्हतं. राजा तुमचा काय घातपात करायचा नाही. आणि राजे कडाडले, अगं हिरा, अगं दरवाजा बंद असताना तू रायगड कशी उतरली? आणि त्यावेळी हिरा सांगते, राजा मला काही समजलं नाही बघा. राजा माझ्या डोळ्यांना फक्त माझ्या पोराचं रडणं ऐकू येत होतं, माझ्या कानांना फक्त माझ्या पोराचं रडणं ऐकू येत होतं, मला दुसरं काही दिसत नव्हतं. राजा आणि त्या आकांतेपोटी तो समोरचा बुरून जाईना की माची त्यावरून सरळ खाली गेली बघा. राजे कडाडले, अगं त्या माचीवरून, अगं तिथं जनावरांना सरपटणं अवघड आहे, तिथं प्राण्यांना चढणं अवघड आहे, त्या माचीवरून तू खाली गेलीस. हिरा म्हणते, राजा मला काही समजत नव्हतं. राजा माझ्या पायात सरपटणारे प्राणी येत होते पण मला अजिबात भीती वाटली नाही. माझ्या समोरून हिंसक जनावर जात होती पण मला अजिबात भीती वाटली नाही. राजा माझ्या पायाला काटक टोचत होतं पण मला अजिबात भीती वाटली नाही. अवतगड येत होते, ठेसकवत होती, पडत होती, पण माझ्या कानांना माझ्या पोराचं रडणं ऐकू होतं आणि माझ्या डोळ्यांना फक्त माझं तानुलं बाळ दिसत होतं. राजा मला दुसरं काही कळत नव्हतं. आणि त्या आकांताने मी पळत होते आणि जेव्हा घरी पोहोचले बाळाला उराशी कवटाळलं, त्याच्या डोक्याचा मुका घेतला तेव्हा कळलं,
आणि शिवाजीराजे ताळ दिवशी उठून उभं राहिले आणि कडाले, अगं हिरा तुझ्यासारख्या माता जोपर्यंत माझ्या स्वराज्यात आहेत ना तोपर्यंत या स्वराज्याला शुरांची वीरांची कधी कमी पडणारच नाही. आणि त्या हिराचा शिवाजीराजांनी साडी चोळी देऊन सन्मान केला, बहुमान केला आणि तिला मानानं घरी सोडलंय. आणि जिथून हिरा उतरली ना तिथे एक बुरुज मानला. त्या बुरुजाला नाव दिलं हिराकर्णी बुरुज. आम्ही हिरकणी म्हणतो, तो अपभ्रंश आहे माय बापो. हिराकर्णी बुरुज, हिराच्या कर्णीनं बांधला गेलेला बुरुज म्हणजे तो हिराकर्णी बुरुज. आज सुद्धा रायगडावर मातृत्वाची साक्ष देत उभा. हे शिवाजी राजांचं खरं तर स्त्री धोरण.